मोहिनी एकादशी येत आहे। मोहिनी एकादशीची तारीख आहे 27 एप्रिल आणि या दिवशी काय करायचं, हा दिवस कशाचा आहे तर हा दिवस आहे इंटेन्शन सेट करण्याचा, संरक्षण घेण्याचा आणि आकर्षण वाढवण्याचा, मनातील इच्छा पूर्ण करण्याचा हा खास दिवस आहे। आणि ह्या दिवसाचा जो व्हिडिओ बनणार आहे हा अप्रतिम आणि पॉवरफुल रेमेडीजचा व्हिडिओ बनणार आहे। मोहिनीचं रूप घेऊन विष्णूनं या दिवशी आसुरांना आपल्याकडे आकर्षित केलं होतं, कारण अमृत मंथनाचा हा दिवस होता आणि या दिवशी देवांना अमृत मिळावं म्हणून हे स्वरूप विष्णूंनी स्वतः घेतलं होतं आणि असुरांना आकर्षित करून सर्व देवांना अमृत प्राशन करता आलं होतं। असा हा दिवस आहे, आकर्षणाचा दिवस आहे, हा खास दिवस आहे मंडळी। खूप सुंदर दिवसाचं आज कसं सोनं करावं ना, हे तुम्हाला सांगण्यासाठी मी मुद्दाम आलेली आहे। एक लक्षात घ्या की मोहिनी एकादशी, प्रत्येक एकादशीला व्यक्ती उपवास करते। उपवास करा, उपवास करायला नाही आहे, पण उपवासाव्यतिरिक्तही अनेक रिच्युअल्स, अनेक उपासना या दिवशी करण्यासारख्या असतात आणि त्या उपासना तुम्ही मनोमन जर केल्यात तर तुम्हाला एक वेगळी अनुभूती येईल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होईल। तर आज आपण काय करू शकतो या दिवशी, मोहिनी एकादशीच्या दिवशी आपण काय करू शकतो, तर या दिवशी तुम्ही विष्णूचं नामस्मरण करू शकता। विष्णू सहस्त्रनाम अगदी 11 वेळा बोलू शकता या दिवशी, कारण विष्णूला प्रसन्न केलं तर तुमच्यामध्ये तुमच्या वेगळ्या ऊर्जेचा स्रोत चालू होईल आणि विष्णू प्रसन्न झाल्यानंतर तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही। हा जो दिवस आहे हा इंटेन्शन सेट करण्याचा दिवस आहे। तर नेमकं इंटेन्शन म्हणजे काय, तर इंटेन्शन म्हणजे तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला मनोमन प्रामाणिकपणे विश्वासाने बोलायच्या आहेत। म्हणजे सपोज जर तुम्हाला एक 4 व्हीलर घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला जॅग्वार घ्यायची आहे, तर तुम्ही अंघोळ झाली, पूजा अर्चा झाली की देवासमोर आपल्या पाठ घेऊन किंवा आसन घेऊन बसायचं आहे, शांत डोळे मिटायचे आहेत, 2 मिनटं एक स्तब्ध बसायचं आहे, पूर्ण मनावर म्हणजे एकाग्रता मनाची करायची आहे। थर्ड आय चक्रावर एक पांढरा लाईट पाहायचा आहे, शांतपणे डोकं झालं, शरीर लूज सोडायचं आहे आणि मग जेव्हा तुम्ही त्या मनाशी एकरूप होता, तुमच्या त्या आत्म्याशी एकरूप होता, तुमच्या शरीराचं आणि तुमच्या आत्म्याचं तुम्ही एक संधान होता ना, त्यावेळेस त्या क्षणाला तुम्हाला इंटेन्शन सेट करायचं। इंटेन्शन सेट करायचं म्हणजे जी इच्छा डोक्यामध्ये आहे ती पॉझिटिव्हली घडताना पाहायची। म्हणजे डोळे बंद करून आपल्याला आपल्या डोक्यामध्ये हा विचार आणायचा आहे की मी माझी जॅग्वार गाडी घेतलेली आहे आणि ती आता शोरूममध्ये आहे, मला लवकरच त्याची डिलिव्हरी मिळणार आहे। अशा सुंदर प्रकारे जेव्हा तुम्ही त्या गाडीचं एक वेगळी कल्पना, एक वेगळी इच्छा जेव्हा या डोळ्यांमध्ये असं पॉझिटिव्ह वेनी पाहता ना, तर त्याला म्हणतात इंटेन्शन। इंटेन्शन तुमचं एकदम पॉझिटिव्हली असेल, तुम्ही पॉझिटिव्हली इंटेन्शन जेव्हा युनिवर्समध्ये सोडता तेव्हा तो युनिवर्स मदत करतो। तुम्ही दिलेल्या इंटेन्शनला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी युनिवर्स तुम्हाला हेल्प करतो आणि आज हा खास दिवस असतो एकादशीचा, खास करून मोहिनी एकादशीचा, ज्या दिवशी विष्णूची एनर्जी काम करते। त्यामुळे तुम्ही जेव्हा इंटेन्शन सेट करता एखाद्या तुमच्या इच्छेचं ना, तेव्हा ती इच्छा प्रत्यक्षामध्ये यायला वेळ लागत नाही। हा दिवस संरक्षणाचा पण दिवस आहे, त्यामुळे या दिवशी नक्की स्वतःची नजर उतरवायची आहे। आणि जे लोक नेहमीच मिठानी, मोहरीनी, झाडूनी, केसांनी, मातीनी नजर उतरवतात किंवा नुसतं मिठानीही उतरवणारे आहेत, लिंबानी उतरवणारे आहेत, तर त्या लोकांनी आज एक खास नजर उतरवण्याचा त्यांना मी उपाय सांगणार आहे। त्या पद्धतीनेच नजर उतरवायची आहे। एक काळी मेणबत्ती घ्यायची आहे, त्या काळ्या मेणबत्तीवर 7 टाचण्या टोचायच्या आहेत आणि ती मेणबत्ती टाचण्या टोचून झाल्यानंतर ज्या व्यक्तीची नजर उतरवायची आहे, म्हणजे एखाद्याची हेल्थ खराब आहे, एखाद्याची प्रगती होत नाही आहे, सक्सेस मिळत नाही आहे, नाती टिकत नाही आहेत, अशा लोकांनी खास करून अशा प्रकारची नजर उतरवा। तर त्यांनी त्या व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज किंवा डोक्यापासून पायापर्यंत असं 7 वेळा ती मेणबत्ती उतरवायची आहे आणि ती मेणबत्ती घरामध्येच एका मातीचं जे आपण पंतीसारखं गोल भांडं असतं त्याच्यामध्ये आधी पूर्णपणे ती मेणबत्ती खाली चिकटवून घ्यायची। म्हणजे खालचा जो मेणबत्तीचा तळ असतो तो आधी त्या भांड्यामध्ये चिकटवायचा
आणि नंतर त्या मेणबत्तीच्या पुढे असे दोन्ही हात पकडायचे, साईडला दोन्ही हात पकडायचे आणि मेणबत्तीमध्ये डोळे बंद करून आपण आदेश द्यायचा की म्हणजे ज्या व्यक्तीचं उतरवलेलं असेल त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं की या व्यक्तीच्या अंगावरून ही जी मेणबत्ती तू उतरवलेली आहेस, म्हणजे तुला उतरवलेलं आहे, त्याची सगळी नेगेटिव्हिटी घेऊन तू बाहेर म्हणजे जळणार आहेस. तर तुझ्या जशी तू जळशील तशी त्या व्यक्तीची जी नेगेटिव्हिटी आहे, त्याच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्णपणे जळून जातील असं म्हणायचं. हात काढायचा आणि मग मेणबत्ती पेटवायची. आणि मेणबत्ती पेटत असते तेव्हा 2 सेकंड 3 सेकंड तरी त्या मेणबत्तीच्या वातीकडे बघून सेम बोलायचं, जे तुम्ही मेणबत्तीच्या साईडला हात धरून बोललेले असता ते सेम बोलायचं. आणि मग तुम्ही तिथून उठलात तरी चालतं. मेणबत्ती संपल्यानंतर खाली उरलेली जर मेणबत्ती असेल तर ती कचऱ्यात टाकायची. अदरवाईज काहीच उरलेलं नसेल तर ती जी पात्र आहे जे तुम्ही घेतलं होतं ते धुवून वगैरे व्यवस्थित पुन्हा जागी ठेवायचं, कारण ते पुन्हा कधीही कामाला येऊ शकतं. एकादशीच्या दिवशी, मोहिनी एकादशीच्या दिवशी खास करून तुळशीच्या माळेवर आहे ना, तुम्ही विष्णूचा कुठलाही जप करू शकता. विष्णूच्या जपाने आयुष्यामध्ये सकारात्मकता, आयुष्यामध्ये वेगवेगळ्या इच्छापूर्तीचे मार्ग मोकळे होतात. आणि जर सतत तुम्ही या दिवसापासून जर विष्णूचं नामस्मरण चालू केलं तर या दिवसापासून तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या पद्धतीचं तेज यायला लागतं आणि लोक तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागतात. म्हणजे जसं विष्णूंनी मोहिनीचं रूप घेऊन असुरांना आकर्षित केलं होतं तसंच सौंदर्य, तसंच तेज, ती एक वेगळी ऊर्जा तुमच्या ऑराभोवती तयार होते. कारण तुमचा ऑरा क्लीन होतो, त्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळ्या पद्धतीचं तेज यायला लागतं आणि लोकांना आकर्षित करणं किंवा लोक आकर्षित होणं हे नॅचरली होऊन जातं. तुम्हाला त्यामध्ये वेगळं काही करावं लागत नाही. फक्त तुम्हाला शांतपणे विष्णूची सेवा करायची असते. आणि तो हा खास दिवस आहे. जी लोक उपवास करतात त्यांना तर माहीत आहे की भात खायचा नसतो या दिवशी, पण विष्णूचं नामस्मरण, विष्णूचा कुठलाही मंत्र किंवा विष्णूचं श्रीसूक्त किंवा तुम्ही विष्णूचा एखादा मंत्र या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला याचे खूप छान फळं मिळतील. विष्णूला या दिवशी तुळस वाहताना त्या तुळशीला थोडं अष्टगंध व्हायचं आणि विष्णूला अर्पण करायची आहे. कारण तुळस विष्णूला अर्पण करण्याचं खास महत्त्व या दिवसाचं आहे. बरं, या दिवशी चंद्र तुमच्या मनावर फार वेगवेगळे परिणाम करतो, त्यामुळे भावनिक कुठल्याही गोष्टींमध्ये पटकन वाहून जाऊ नका, पटकन चिडू नका, पटकन तुमचे मूड कदाचित स्विंग होतील ते होऊन देऊ नका. कारण हा दिवस खूप मोठा आणि सुंदर असा छान दिवस आहे. या दिवसाला कायम कसंच त्याचं सोनं करायचं आणि कसं आपल्या आयुष्यामध्ये या दिवसांनी बदल घडवून आणायचा ते केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी छोटे छोटे जे रिच्युअल्स दिलेले आहेत तेही केले पाहिजे. घरामध्ये व्यवस्थित संध्याकाळी धूप वगैरे छान करून कापूर मात्र नक्की जाळायचा आहे. कापूरवर एक लवंग ठेवायची आहे. रात्री झोपण्याच्या आधी आपले पाय स्वच्छ धुवून आपल्या बेडवर बसल्यानंतर विष्णूचं नामस्मरण करायचं आहे. आणि विष्णूचं नामस्मरण करताना विष्णूचा कुठलाही मंत्र म्हणजे तुम्हाला जर ओम श्रीम नमः म्हणायचं असेल, तुम्हाला नुसतं श्रीम म्हणायचं असेल, अनेक मंत्र आहे जे डिस्क्रिप्शनमध्ये मी देईनच विष्णूचे, त्यामधला तुम्ही कुठलाही मंत्र झोपण्याच्या आधी डोळे बंद करून विष्णूला डोळ्यासमोर आणून तुम्ही म्हणू शकता. आणि ह्या दिवसाचं नक्की तुम्ही फायदा करून घ्या. कारण हा जो दिवस आहे हा वारंवार येत नाही, पण जेव्हा येतो तेव्हा त्याला असं ग्रॅब करायचं आणि ह्या दिवसाचं मात्र सोनं करायचं. तर मंडळी, मोहिनी एकादशीला काय नेमकं केलं पाहिजे हे अनेकांना माहीत नाही आहे. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्हीच पोचवाल ह्याची मला खात्री आहे आणि नक्की पोचवायचं आहे. तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे असतील तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि जे अजूनही मिस्टिकल एराला जोडले गेलेले नाही आहेत ना, त्यांनी प्लीज मिस्टिकल एराच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. पण मंडळी, आपण पुन्हा लवकर भेटणार आहोत. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पहा.